नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मुंबई स्पेशल बोंबील फ्राय। नावातच एवढं मस्त क्रंचीनेस आहे ना की मी तुम्हाला काय सांगू। जे फ्राय केल्यानंतर सुद्धा एवढे कुरकुरीत आणि एवढे मस्त लागतात। त्यासाठी काहीही करायची गरज नाही। सगळ्यात पहिले तर अर्धा किलो बोंबील आणायचे, ते चांगले साफ करून घ्यायचे, धुवायचे चांगलं। त्यांना जास्त काय करायची, त्याचे काटे सुद्धा काढायची गरज नाही, काटेही मऊ असतात त्याचे। माझं साफ वगैरे करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला दाखवते किती फ्रेश आहेत ते बोंबील मासे। एक एक बोंबील एकदम ताजा आहे। सो असे तुकडे करायचे असतात बोंबीलचे। त्यांना त्याच्यावरती सोडायचं असतं लिंबूचं ज्यूस आणि मीठ घालायचं असतं आणि त्याला प्रॉपर लावून घ्यायचं असतं, प्रत्येक माशाला लागेल असं। त्याच्यावरती मी ठेवलं आहे वजनदार माझा एक पाट, ज्याच्यावरती मी सगळे मासे साफ करते आणि त्याच्यावरती सुद्धा मी वजन ठेवलेलं आहे खलबत्त्याचं। तुम्ही बघू शकता का, कारण हे बोंबील हा असा मासा आहे जो पूर्ण पाण्याने भरलेला असतो आणि त्याचं पाणी काढणं गरजेचं असतं। तुम्ही बघू शकता किती पाणी निघालंय त्याचं। जवळजवळ माझी ही वाटी 1/4 तरी भरूनच गेली पाण्याने। म्हणजे बोंबील हा मासा पूर्णपणे पाण्यातला आणि एकदम मऊ आणि एकदम रुचिक असतो। सो त्यानंतर मी त्याला मॅरिनेट केलं, त्याचं सगळं पाणी काढलं, पूर्ण सुके झाले ते। त्याच्यानंतर त्याच्यावरती मी घातलं 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1/4 हळद पावडर आणि 2 चमचे तिखट रेड चिली पावडर आणि त्याला पुन्हा मॅरिनेट करून ठेवून दिलं। मॅरिनेट करून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते मस्तपैकी त्याला पूर्णपणे लागलेलं आहे मॅरिनेशन। हे केल्यानंतर ॲटलिस्ट 10-20 मिनटं थांबायचं। त्याच्यानंतर त्याला फ्राय करायला काढायचं। मी फ्राय करायला बोंबील हे नेहमी रव्यातच फ्राय करायचे असतात, त्याच्याने त्याला कुरकुरीतपणा येतो आणि त्याच्याने ते स्टेबल राहतात। म्हणून मी घेतलेला आहे बारीक रवा, तुम्ही बघू शकता। सो आता मी एकेकाला फ्राय करणार आहे आणि त्याची फ्राय करायची पण टेक्निक आहे, ती कशी ती मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला। मॅरिनेशन तर एकदम मस्तपैकी झालेलंच आहे। तर मी घेतला आहे माझा मच्छीचा तवा, तुम्ही बघू शकता। त्याच्यावरती मी घालणार आहे तेल बोंबीलला थोडं जास्त लागतं आणि बोंबील मासाचा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे असं आहे की तो पाण्याने भरलेला असल्यामुळे तो सगळीकडे उसळतं त्याचं तेल। तुम्ही बघू शकता आता तेलात जर पाणी सोडलं तर कसं तेल फळफळतं, तसं बोंबीलही सोडल्यानंतर तेल थोडंसं फळफळतं। सो थोडंसं इकडे तिकडे उडायची शक्यता आहे। थोडंसं किचन तुम्हाला जरा जास्त व्यवस्थित साफ करावं लागणार। एवढंच, पण काय लागतात मस्तच। पण एवढी मेहनतीची खूपच मस्त फळ भेटतं, ते म्हणजे एकदम क्रंची आणि एकदम टेस्टी लागतात। त्यांच्यातला जो टेस्ट असतो तो एवढा मस्त असतो ना, खरंच ट्राय करून बघा तुम्ही। असे परतायचे असतात ते थोडं 5 मिनटं झाल्यानंतर। तुम्ही बघू शकता त्याच्यावरती एक ब्राऊन कलरचं लेयर आलेला आहे आणि हे मऊ असल्यामुळे ना थोडं परतायला सुद्धा प्रॉब्लेम होतं, पण रवा लागल्यामुळे आणि चांगला फळफळीत झाल्यामुळे तो प्रॉपर आपण टर्न करू शकतो। एकदा एका साईड टर्न झालेली आहे, आता दुसरी साईड सुद्धा अशीच ब्राऊन करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एक साईड प्रॉपर ब्राऊन झालेली दिसते। आता पुन्हा मी दुसरी साईड सुद्धा ब्राऊन करून घेतली, दुसऱ्या साईडला सुद्धा तसाच ब्राऊन कलर आलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी ते कुरकुरीतही दिसतातच आहेत आणि ते लागतातही टेस्टी। त्याचा काटाही काढायची गरज नाही, एकच मध्ये काटा असतो, तो काढला की झाला, बाकी सगळे त्याचे काटे मऊ असतात। सो असं सेकंड टाइम जेव्हा आपण टर्न करतो ना, दोन्ही साईडला भाजून घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्याला प्रेस करायचं। प्रेस करून त्याचं पाणी सगळं असं सुकलं पाहिजे त्या तेलातच आणि असं दाबून आपण त्याला अजून सपाट करतो आणि एकदम क्रंची करून टाकतो। म्हणून दोन्ही साईडला असं प्रॉपर दाबायचं, टर्न करायचं आणि सो त्याचं जे क्रंचीनेस आहे ते सगळीकडे पसरतं आणि ते अजून मस्त लागतात। काय सांगू तुम्हाला, नक्की ट्राय करून बघा। सेम तुम्हाला जसं सांगितलं मी की ते मऊ असल्यामुळे थोडं टर्न करायला प्रॉब्लेम होतो, मलाही थोडासा झाला, पण काही नाही, लगेच होऊन जातात ते। थोडं दाबावं लागतं कारण की त्यांच्यामध्ये पाणी आणि नुसतं पाणी भरलेलं असतं, बाकी काहीच नाही। आणि अशा प्रकारे माझे बोंबील फ्राय रेडी झालेले आहेत। एकदा नक्की
नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडतील. कधी आणले नसतील, कधी साफ केले नसतील, ज्यांनी आणले नसतील ते सुद्धा आणतील आणि ट्राय करा. पण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब